हाय गाईज, मी नंदिनी। आज आपण बनवत आहोत, माझ्याकडे हे वाटले ब्रेड आहेत। तर आता दुपारचा टाइम आहे, तर थोडीशी भूक लागली, तर काही असं सँडविच टाइप बनवून घेऊ म्हटलं। तर थोडीशी चीज आणि आहे शेजवान चटणी आणि ही दही लागेल, पत्ता गोबी, शिमला मिरची, टमाटर आणि कांदे, हे सगळे साहित्याचा आता आपण बनवत आहोत। तर गाईज, आपण आपल्याकडे सँडविच असतं, हे सास्या नाही आहे, तर आपण ह्याच्या कढईमध्येच बनवून घेऊ। बघा काय बनवू, तर याचं नाव बी मला काही कन्फर्म नाही, पण मी सँडविच सारखंच बनवीन हेल्दी खायला। तर इकडे थोडा तेल घातलेला आहे हलका, ज्याच्यात आपले व्हेजिटेबल हलके शिजले पाहिजेत, त्यासाठी पत्ता गोबी, शिमला मिरची हे थोडे पकले तर चांगले वाटतात। थोडेसे प्याज, त्याला हलकं फ्राय करून घेऊ आपण, ज्याच्याने कच्चा पण थोडा कमी होईल। टमाटर आणि कांदा पण टाकून दिला, छानपैकी हलका फ्राय होऊ दे। याच्यावर हलका नमक आणि चवीनुसार तिखट सुद्धा घालून घेऊ। तर आता आपण चवीनुसार नमक घालत आहोत, थोडंसं घातले मी अर्धा चम्मच, आणि हळद अर्धा चम्मच, थोडंसं तिखट, आणि असं छानपैकी तिखट म्हणजे चवीनुसार। जिरा पावडर असेल तर थोडा जिरा पावडर, थोडा जिरा पावडर, तर आपले सगळे वेज शिजलेले आहेत हलके। आता याला आपण काढून घेऊ। तर ह्या प्रकारे याची चटणी झाली। आता आपण ब्रेडला दोन्ही साइड, एका साइडच्या भागाला दही लावू आणि दुसऱ्या साइडच्या भागाला शेजवान चटणी। तर बघा, या प्रकारे लावून घेऊन आणि हा जो मटेरियल आहे आता याच्यामध्ये भरून घेऊ आपण। आणि तो इकडे कढई गरम केली आहे, याच्यामध्ये मी अशी तुमच्याकडे नॉनस्टिकची कढई असेल तर ते ठेवा, त्याच्यात तेल घालू आणि हे मिश्रण टाकू याच्यात। या प्रकारे भरून घेऊ आणि ते दहीवालं याच्यावर लावू, शेजवानवाला इस तरह, म्हणजे ह्या प्रकारे भरून घेऊ। आणि आता ह्या कढईमध्ये घालून घेऊ। या प्रकारे बघा, ह्या प्रकारे घातलं आहे, दोन्ही साईडने याला छान शेकून घेऊ। जास्त वेळ नाही, ब्रेड नाही का लवकर जळते। ह्या प्रकारे हलक्या कमी पावरवर शेकून घेऊ सगळे। क्रिस्पी आणि चांगले वाटते खायला। मोठे ब्रेड राहते तर अजून मस्त सँडविच जमलं असतं। असं छानपैकी दोन्ही साइडून चांगलं भाजून घेऊ अंदरपर्यंत। बघा, हे मस्त मटेरियल असं चिपकून गेलेला आहे, तो खूप चांगलं वाटते हा खायला। तर बघा गाईज, आपला रेडी आहे। या प्रकारे शेजवान चटणी आणि दहीच्या सोबत खाऊन घ्या। आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। ज्यावेळेस आपल्याकडे काही नसते त्यावेळेस या प्रकारे आपल्या घरच्या साहित्याने शिमला मिरची, पत्तागोबी, गाजर वगैरे टाकून आपण या प्रकारे बनवून बघा।
मी बाईट तोडून दाखवते तुम्हाला. या प्रकारे चिकटून गेला आहे बघा. याच्यात थोडी चीज पण टाकली होती काही. माझ्या हस्बंडला आता दुकानात जायचं आणि त्यानुसार मी तुम्हाला सांगली नाही की चीजच्या वेळ दाखवली नाही. घ्या. एक नंबर. कच झाला.